दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मुंबई आग्रा महामार्गावर मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला। भरधाव वेगाने धावणाऱ्या एका लक्झरी बसचा अचानक टायर फुटला आणि क्षणात बस उलटली। या भीषण अपघातात एका प्रवाशाचा दुर्दैवी अंत झालाय, तर अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत। मालेगावकडून नाशिकच्या दिशेने निघालेल्या लक्झरी बसवर काळानं घाला घातला। चांदवडीतल्या हॉटेल निकिताजवळ पोहोचताच बसचा टायर अचानक फुटला आणि बस अनियंत्रित होऊन थेट महामार्गावरील दुभाजकाला धडकून उलटली। मध्यरात्रीच्या या भीषण अपघातामुळे प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला। या दुर्दैवी अपघातात पुणे येथील 60 वर्षीय राजेंद्र अमरसिंग साळुंकी यांचा जागीच मृत्यू झालाय, तर 7 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 20 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली। या घटनेची माहिती मिळताच हायवे रुग्णवाहिका, पेट्रोलिंग टीम आणि चांदवड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। सर्व जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात तातडीनं हलवण्यात आलंय। काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचंही समजतंय। अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। हायवे रिकव्हरी क्रेनच्या मदतीनं अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। चांदवड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून बस चालकाचा वेग अधिक होता का याची पडताळणी केली जाते। महामार्गावरील वाढते अपघात आणि ट्रॅव्हल्सची बेजबाबदारी गती यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, चांदवड।